नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 10वी सेतू अभ्यासक्रम विषय गणित त्यातली पहिली कृती पत्रिका पाहत आहोत। या पहिल्या कृती पत्रिकेचा जो सुरुवातीचा व्हिडिओ होता किंवा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण संख्या रेषा नंबर लाईन हा भाग पाहिला। तसंच आपण दोन बिंदूंमधील अंतर कसं काढायचं हे पाहिलं। हाऊ टू ऑब्टेन डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स। त्यामध्ये आपण असंही पाहिलं की दोन बिंदूमधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळतं। द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इज ऑब्टेन्ड बाय सबट्रॅक्टिंग स्मॉलर कोऑर्डिनेट फ्रॉम लार्जर कोऑर्डिनेट। त्यानंतर आपण पाहिलं की कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते। द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज नॉन निगेटिव्ह रियल नंबर। आताच्या व्हिडिओमध्ये आपण दरम्यानता बिटवीननेस हा भाग पाहणार आहोत आणि त्याच्यातली काही उदाहरणं पाहणार आहोत। चला तर पाहू आपण बिटवीननेस। पाहायचं जाणून घेऊया दरम्यानता। जर पी क्यू आर हे एकरेषीय भिन्न बिंदू असतील तर त्याच्यात तीन शक्यता संभवतात। तर आपण या ठिकाणी तीन कार्टून्स आपण घेतलेले आहेत। तर याला आपण नाव देऊ। हा जो पहिला आहे त्याला नाव देऊ आपण पी, दुसरा आहे तो क्यू आणि तिसरा आहे तो आर। आता तुम्ही सांगू शकता की कोण कुणाच्या दरम्यान आहे। हा जो टोपी घातलेला जो मुलगा आहे बरोबर का नाही, क्यू त्याचं नाव, तो कुणाच्या दरम्यान आहे तर पी आणि आर च्या दरम्यान आहे। ज्याला आपण असं वेगळी नावं सुद्धा देऊ शकतो, पण आपण पी क्यू आर अशी नावं दिली। तर या ठिकाणी हा जो मुलगा आहे तो पी आणि आर च्या दरम्यान आहे। आता या तिघांमध्ये काय बदल असू शकतात, कोणकोणत्या शक्यता असू शकतात, कोण कुणाच्या दरम्यान असू शकतं, कोण कुणाच्या मध्ये असू शकतं, हे आपल्याला पाहायचं किंवा तुम्ही गेस करू शकता की कोण कुणाच्या दरम्यान असू शकतं। पहिली शक्यता आपण पाहिलेली आहे की या ठिकाणी हा जो क्यू हा मुलगा आहे तो पी आणि आर च्या दरम्यान आहे। आता आपण काय करू, यांची जागा बदलू। काय काय नावं दिलेली होती आपण, हा पी आणि हा आर आणि या ठिकाणी क्यू। आता दुसरी शक्यता काय झाली पहा। सर्वात अगोदर आपण काय पाहिलं होतं की क्यू हा पी आणि आर च्या दरम्यान आहे बरोबर। त्यानंतर आता काय पाहिलं की हा जो पी नावाचा जो मुलगा आहे तो क्यू आणि आर या दोन मुलांच्या मध्ये आहे। जे दुसरी शक्यता काय असेल तर क्यू पी आणि आर, म्हणजे एकदा हा मध्यभागी होता, त्यानंतर आता हा मध्यभागी झाला आणि अजून एकच राहिला माणूस की जो मध्यभागी नाहीये। मग त्याला आपण मध्यभागी घेतला आणि याला आता यांची नावं काय करायला लागतील, आपल्याला बदलायला लागतील। हा जो आहे तो आर आणि हा पी। जे तिसरी शक्यता काय मिळेल आपल्याला की आर हा क्यू आणि पी च्या दरम्यान आहे। तर कोण कुणाच्या दरम्यान, म्हणजे तुम्हाला दरम्यानता ही संकल्पना समजली असेल।
पुढे पाहू आपण बिटवीननेस म्हणजेच दरम्यानता. इफ पी क्यू आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉइंट. अट काय पहा, 3 डिस्टिंक्ट पॉइंट म्हणजे 3 वेगवेगळे बिंदू आहेत आणि कोलिनियर पॉइंट. कोलिनियर पॉइंट म्हणजे काय की हे एक रेषीय बिंदू आहेत, एका रेषेमध्ये आहेत. देन देर आर 3 पॉसिबिलिटीज. कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटीज आहे की एकतर पी हा क्यू आणि आर च्या दरम्यान असेल. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की क्यू हा पी आणि आर च्या दरम्यान असेल. आणि अजून तिसरी पॉसिबिलिटी काय आहे की आर हा क्यू आणि पी च्या दरम्यान असेल. अशा 3 पॉसिबिलिटीज होतात. हेच आपण पाहिलेलं. या ठिकाणी हे जे 3 बिंदू आहेत पी क्यू आर हे एकरेषीय बिंदू आहेत आणि तिन्ही विभिन्न म्हणजे वेगवेगळे बिंदू आहेत. तर या ठिकाणी क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान आहे. या ठिकाणी क्यू हा बिंदू पी आणि आर पॉइंट क्यू इज इन बिटवीन पी अँड आर तेच आहे, फक्त आपण सेमी मध्ये पाहतोय. नंतर दुसरी शक्यता काय की आर पॉइंट जो आहे, आर बिंदू आहे तो पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. पॉइंट आर इज इन बिटवीन पी अँड क्यू. आणि तिसरे काय आहे तर पी हा बिंदू आर आणि क्यू च्या दरम्यान आहे. पॉइंट पी इज इन बिटवीन आर अँड क्यू. हेच आपण एकत्र तिन्ही पॉइंट आपण एकत्र पाहिले. कुठलेही पहिले शक्यता पाहिली आपण क्यू हा पी आणि आर च्या दरम्यान आहे. दुसरी शक्यता काय पाहिली आपण आर हा पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. आणि तिसरी शक्यता पाहिली आपण पी हा आर आणि क्यू च्या दरम्यान आहे. मग 2 बिंदू एकमेकाच्या दरम्यान आहे असं आपण कधीही करणार ज्या वेळेस. तर या ठिकाणी पहा पहिली शक्यतेमध्ये आपण डिस्टन्स पी आर बरोबर पी आर मधील अंतर बरोबर काय येणार आहे की एखाद्या माणसाला पी पासून आर पर्यंतचं अंतर मोजायचंय तर पी पासून क्यू पर्यंत अंतर मोजणार आपण आणि नंतर क्यू पासून आर पर्यंत अंतर मोजणार. इथं डिस्टन्स पी क्यू आणि डिस्टन्स पी आर. बघा आपल्याला समजा ह्या एका रेषेची लांबी मोजायची पण आपल्याकडे तेवढी मोठी पट्टी नाही. तर तुम्ही काय करता, समजा या ठिकाणी इथून सुरुवात करायची आपल्याला. मग आपण काय करतो की इथून जो पर्यंत ती पट्टी पुरेल तिथपर्यंतही मोजतो. किंवा आपण शेतामध्ये शेती मोजताना पण पाहिलं असेल की जर आपल्याकडे जो टेप असतो तर तो टेप जर खूप मोठा नसतो म्हणजे एका एफर्ट मध्ये ते आपल्याला मोजता येत नाही. तर मग काय करतो आपण, समजा 50 मीटरचा टेप असेल तर इथून 50 मीटर अंतरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी एखादा आपण दगड वगैरे खडा ठेवतो किंवा खून करतो, आपण मार्किंग करतो, दगड ठेवतो आणि त्या माणसाला सांगतो की आता इथून पुढे मोजायचंय. समजा हे आता झालं 50 मीटर. त्यानंतर मग क्यू बिंदू पासून परत त्या शेताच्या एका टोकापर्यंत आपण मोजतो. ते समजा भरलं आपण 40 मीटर. मग आपण एकूण अंतर किती झालं म्हणतो, तर या ठिकाणी पी आणि आर मधील अंतर काय करतो आपण 50 अधिक 40 म्हणजे डिस्टन्स पी आर काय घेतो आपण, तर पी क्यू घेतो अगोदर. डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर म्हणजे पी पासून क्यू पर्यंत, क्यू पासून आर पर्यंत. म्हणजे जर आपल्याला पी क्यू आर हे 3 एकरेषीय बिंदू दिलेले असतील आणि डिस्टन्स पी क्यू
अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर असेल तर आपण काय म्हणतो, क्यू हा बिंदू पी आणि आर च्या दरम्यान आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला, डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू. जे या ठिकाणी पी आर आर क्यू, आर या ठिकाणी दोनदा येतोय का, म्हणून आर हा बिंदू पी आणि क्यू च्या दरम्यान आहे. सिमिलरली आपण काय म्हणू, या ठिकाणी डिस्टन्स आर पी प्लस डिस्टन्स पी क्यू is equal to distance RQ. Here P is in between point R and Q. हेच आपण पाहिले. If distance PQ plus distance QR is equal to distance PR, then it is said that point Q is in between P and R. The betweenness is shown as P dash Q dash R. हे जे लिहिताना आपण असं लिहितो P dash Q dash R, याचा अर्थ काय, Q हा P आणि R च्या दरम्यान आहे. किंवा आपण कसं वाचणार इंग्रजीमध्ये, Q is in between P and R. Q is between P and R. याप्रमाणे आपण हे रीड करणार किंवा हे आपण वाचणार आहोत. त्यातलं एक उदाहरण पाहू आपण. एका संख्या रेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए बी बरोबर 5, डिस्टन्स बी सी बरोबर 11 आणि डिस्टन्स ए सी बरोबर 6. तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल. On a number line, point A, B and C are such that distance AB is equal to 5, distance BC is equal to 11 and distance AC is equal to 6. तर आता आपण उदाहरण कसं सोडवणार पाहिजे, इथे आपण कच्ची आकृती एक काढलेली आहे. आता काय काय माहिती दिलेली आहे आपल्याला, डिस्टन्स बी सी बरोबर 11, नंतर डिस्टन्स ए बी, ए पासून बी पर्यंत, डिस्टन्स ए सी बरोबर 5 आणि 6 11. ज्या ठिकाणी 1 आणि 2 वरून आपल्याला असं लक्षात येतं की बी ए आणि ए सी या दोघांची बेरीज किती येते, पी सी एवढी येते. म्हणून या ठिकाणी फ्रॉम 1 and 2 वी कॅन से दॅट पॉइंट ए इज इन बिटवीन बी अँड सी. इथे एक आपल्याला असं एक उदाहरण दिले बघा. एका रस्त्यावर सरळ रेषेत यू व्ही अँड ए ही शहरं आहेत. यू व ए यामधील अंतर आहे 200, यू आणि ए मधील अंतर आहे 215 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स यू ए इज इक्वल टू 215. व्ही व ए यामधील अंतर आहे 140 मीटर. या ठिकाणी दिले बघा, व्ही आणि ए मधील अंतर आहे 140 मीटर. यू व व्ही यामधील अंतर आहे 75 किलोमीटर. यू आणि व्ही मधील अंतर 75 किलोमीटर. आता हे जर तिन्ही नंबर जर आपण घेतले तर इथे लिहून ठेवू का, 140, 75 आणि 215. त्यांच्यामध्ये जर आपण अधिकचं चिन्ह लिहिलं आणि इथं बरोबरचं चिन्ह लिहिलं तर पहा काय तर 0 आणि 5 5, 7 आणि 4 11, 1 आणि 1 2, म्हणजे 140 अधिक 75 बरोबर 215. म्हणजे 140 म्हणजे काय, आता
140 म्हणजे आहे डिस्टन्स UA. सॉरी 140 काय आहे डिस्टन्स PA. P आणि A मधील अंतर पहा 140. 75 हे कशाचं डिस्टन्स आहे, 75 हे कशाचं अंतर आहे तर UV डिस्टन्स UV. आणि हे काय आहे डिस्टन्स UA. जर हे आपण व्यवस्थित लिहिलं तर आपल्याला असं मिळेल डिस्टन्स बघा इथं डिस्टन्स UA इज इक्वल टू डिस्टन्स UV प्लस डिस्टन्स PA. म्हणजेच फी हे शहर U आणि A या शहराच्या दरम्यान आहे. याप्रमाणेच आपण इंग्रजीमध्ये सुद्धा लिहू शकतो डिस्टन्स UA इज इक्वल टू 215, PA is equal to 140 and distance UV is equal to 75. We have 75 plus 140 is equal to 215. Therefore 75 means distance UV, 140 means distance VA and 215 means distance UA. Therefore from these two lines we can write distance UA is equal to distance UV is equal to distance UA is equal to distance UV plus distance PA. Therefore the city fee is in between cities U and A. Next, the coordinate of point A on a number line is 5. The coordinate of point A on the number line is 5. म्हणजे A या बिंदूचा निर्देशक आहे 5. 5 is a coordinate of point A. Find the coordinate of points on the same number line which are 13 unit away from A. तर असा बिंदू शोधायचा आपल्याला की जो ह्या A पासून 13 युनिट लांब आहे. आता बघा इथं नंबर लाईन काढलेली आहे आपण. या ठिकाणी A पॉइंट दाखवलाय आपण, त्याचा कोऑर्डिनेट आहे 5, निर्देशक आहे 5. तर या बिंदू पासून 13 युनिट लांब असलेले डावीकडे की उजवीकडे आपल्याला दिलेलं नाहीये. A बिंदूच्या डावीकडे 13 का उजवीकडे 13 पॉइंट हे दिलेलं नाही. मग आपण इथं 2 आपल्याला काय मिळतील शक्यता मिळेल. 2 प्रोबॅबिलिटीज आहेत बरं का. म्हणजे या ठिकाणी असं म्हणू आपण या A बिंदू पासून डावीकडं T हा बिंदू आहे तो 13 युनिट 13 एकक लांब आहे आणि D हा असा बिंदू आहे की तो A पासून उजवीकडे आहे आणि 13 एकक एवढ्या अंतरावरती आहे. The coordinate of point T which is to the left of A डावीकडे असणारा will be. आता आपण पाहिलं की जर संख्या रेषेवरती जी संख्या उजवीकडे असते ती संख्या डावीकडल्या संख्यापेक्षा कशी असते मोठी असते. या ठिकाणी A च्या डावीकडली संख्या A च्या डावीकडला बिंदू घेतलाय T, म्हणजे याचा जो निर्देशक असणार आहे याचा जो कोऑर्डिनेट असणार आहे तो कसा असणार आहे लहान असणार आहे. म्हणजे मोठा कोण असणार आहे 5 हा मोठा आहे बरोबर का नाही. आणि त्यातून आपण काय केलं 13 वजा केले कारण का हा मोठा कोऑर्डिनेट आहे. त्यातून 13 वजा केले तर आपल्याला मिळाले -8. म्हणजे आपल्याला असा T बिंदू मिळेल की ज्याचा कोऑर्डिनेट काय -8 आहे. आणि द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D which is the right of A, जो राईट बाजूला असणार आहे तो कसा असणार आहे मोठा असणार आहे 5 पेक्षा. म्हणून तो काय करा आपण 5 + 30 13 मिळवू. इथं 13 वजा केले डावीकडे गेलं म्हणजे वजा केले
उजवीकडे गेलो म्हणजे आपण अधिक केलं, 13 आणि 5 काही 18, म्हणजे आपल्याला डी बिंदू असा मिळेल की त्याचा कोऑर्डिनेट किती आहे. याप्रमाणे तुम्ही व्हेरीफाय सुद्धा तुमचा आन्सर करू शकता. हेच आपण इंग्रजीमध्ये पाहिलं. आपली पहिली कृतीपत्रिका आपण पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, संख्या रेषा आणि दरम्यानच्या पाहिल्या. तर ही कृतीपत्रिकावर जी काही तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवायची. अधिक माहितीसाठी तुम्ही इयत्ता 9वीचं गणित भाग 2चं पुस्तक पाहायचंय. त्यातलं पहिलं प्रकरण पाहायचंय आपण. पहिलं प्रकरण आहे बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध. तर त्यातला तुम्ही अभ्यास 1.1 सोडवून मला पाठवायचा. धन्यवाद.